उत्पादन घटल्याने मुंबईसह पुण्यातील बाजारात केवळ 5%च आंबा. अतिउष्णतेचा फटका. यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार आणि व्यापारीसुद्धा पीक कमी असल्याने हवालदिल झाला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे येथून मोठ्या प्रमाणात आंबाफळ मुंबई पुण्यातील बाजारपेठेत जाते. यावर्षी आंबा उत्पादन केवळ 10%च झाले, तर यावेळी केवळ 5%च आंबाफळ बाजारात गेले आहे. अतिउष्णतेमुळे आंबा उत्पादन कमी झाले असून यामुळे आर्थिक संकट बागायतदार वर्गावर कोसळले आहे. यामुळे सरकारने बागायतदारांना योग्य मदत देऊन दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. मी भोगवे गावातील एक आंबा बागायतदार महेश सामंत, वेंगुर्ले तालुका. यावर्षीच्या तुलनेत जर आपण विचार केला असेल तर पहिल्यांदा सुरुवातीला चांगला मोहर वाटत होता, पण त्यानंतरचे ढगाळ वातावरण आणि जो हवामानातला बदल आहे, थंडीचा किंवा पाऊस लांबणीवर, ह्या एक 2-4 कारणामुळे एकदम पूर्णपणे 10% सुद्धा उत्पन्न आपल्याकडे राहिल्याने मोहर पूर्ण गळून गेला. आजची वस्तुस्थिती अशी आहे, उष्णता तर वाढलेली आहे. दरवर्षी आपल्या ज्या तुलनेत आपल्याकडनं माल वेंगुर्ला तालुक्यातनं जायचं किंवा माझा वैयक्तिक माल मुंबई पुणा या ठिकाणी जायचा, ह्या तुलनेत 5% सुद्धा माल जात नाही आणि तो वाचवण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करतोय, परंतु त्याला यश येत नाही आणि आर्थिक संकटात शेतकरी सापडलेला मी स्वतः तर आहे. यापूर्वी अशी परिस्थिती कधीही नव्हती. एवढं मोठं आर्थिक संकट कोकणातल्या या आंबा बागायतदारांसमोर उभं राहिलेलं आहे. त्या निसर्गाने साथ दिली नाही, तर शासनाला आम्ही या दृष्टीने विचार करून शासनाला सांगतोय की गांभीर्याने या गोष्टीचा विचार करून कुठेतरी आम्हाला मदतीचा हात देऊन कुठेतरी स्थिरस्थावरता येण्यासाठी शेतकरी एक पुढच्या ह्याच्यासाठी वाटचाल करण्यासाठी कुठेतरी स्थैर्य द्यावे, अशा प्रकारचं या माध्यमातून शासनाला आमचं आव्हान आहे.